चित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं चिकित्सबुद्धमस्तकं सुनादवेणुमस्तकं अनन्दरङ्गसागरं नमामि कृष्णसागरम् मनोजगर्वमोचनं विशाललोचनं विधूतलोपलोचनं नमामि पद्मलोचनं हरारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं महेन्द्रमानधारणं नमामि कृष्णवारणम् कदम्बसूलमण्डलं सुधारुगण्डमण्डलं प्रजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं यशोदया समोदया सगोपया समुदया युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकम् सदैव पादपङ्कजं महीयमानसंनिजं प्रधानमुक्तबालकं नमामि नन्दबालकं समस्तदोषभूषणं समस्तलोकभूषणं समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसम् मया सदैव क्रियता तथा कृता विधीयता प्रमाणिकाशत्वयं जगत्यजित्ययं भवेत् सनन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमा भवेत् सनन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमा भवेत् सनन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमा। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। भक्ती तर स्वाभाविकपणे करली, कारण ती भक्ती आहे, तिची मुळात वागणूक चांगली आहे, तिच्याकडे असणारी एक आचार शुद्धी आहे, विचार शुद्धी आहे. पण
जे असे शुद्ध नाहीत, तर त्यांचं काय होतं, किंवा असे कोण कोण तरले, के विशुद्धंती वदतु मह्यम, असा प्रश्न विचारला. असं कोण कोण तरलं, किंवा असं कोणी तरलं का, हे सांगा. कशामुळे? या श्रीमद भागवत कथेच्या श्रवणामुळे, सप्ताह श्रवणामुळे. त्यावेळेला सुतांनी सांगायला सुरुवात केली. तुंगभद्रा नावाची एक नदी आहे. ही फार पूर्वीची गोष्ट सांगतो. आपण गोष्ट सांगतो की नाही आपल्या नातवंडांना, एक आटपाट नगर होतं, हो की नाही? तसं आहे, एक तुंगभद्रा नावाची नदी आहे आणि त्या नदीच्या किनारी एक उत्तम शहर वसलेलं आहे आणि त्या शहरामध्ये आपापल्या वर्णाप्रमाणे आचार करणारे लोक राहतात. आणि या नगरामध्ये सर्व वेदांचा जाणकार असा एक ब्राह्मण राहत होता. आता आपल्या सगळ्या कथा काढून बघा. ब्राह्मणाच्या आधी दोन विशेषण लावलेली असतात. काय? हा, एक गरीब बिचारा, नुसता गरीब. एक गरीब बिचारा ब्राह्मण राहत होता. भागवतामध्ये असा अजिबात उल्लेख नाही. एक अत्यंत धनवान, असा उल्लेख आहे. म्हणजे ब्राह्मणानं कायम गरीबच असलं पाहिजे याला भागवताची मान्यता नाही. त्यानं नीतीनं, सदाचार आणि धर्मानं आणि त्याचबरोबर परोपकारानं, सदाचार वेगळा आणि परोपकार वेगळा, मिळालेलं सगळं धन माझंच आहे हे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं नाही. यातला काही भाग मी समाजाचं देणं लागतो, या न्यायानं तो समाजामध्ये द्यायचा आहे आणि उरलेला जो काही धनाचा वाटा आहे त्यानं आपला गृहस्थ धर्म चालवायचा. अत्यंत धनवान असा आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता आणि त्याला एक पत्नी आहे. तिचं नाव आहे धुंदुली. पण तिची खूप वैशिष्ट्ये आली आहेत बरं का. तिची सगळी गुण वैशिष्ट्ये याच्यात आलेली आहे. कशी होती ती? भागवताने सांगितली. लोकांची निंदा करण्यात तिला अत्यंत आनंद वाटत असे. हे भागवत दुसऱ्या कोणा करता नाहीये बर का, हे आपल्या स्वतः करता आहे. आत्मपरीक्षणा करता जो ग्रंथ आहे ना तो श्रीमद भागवत आहे. चुकून सुद्धा आमच्याकडून असं होत नाही ना, चुकून सुद्धा व्यवहारामध्ये आम्ही एखाद्याला बोलत असू पण आम्ही त्याच्याबद्दल एखादं वाक्य ऐकलंय, तो पूर्वग्रह मनामध्ये ठेवून आम्ही त्याच्याशी व्यवहार तर करत नाही ना त्या पद्धतीचा. ही धुंदुली म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही, आपली बुद्धी आहे. आपल्या बुद्धीमध्ये असं सारखं चालू असतं बघा. मला त्यांच्याबद्दल असं कळलंय, पण खरंच कळलंय का ते सांगतायत म्हणून तसं आहे? म्हणजे मला काही आतापर्यंत तसा अनुभव आलेला नाहीये. मॉर्निंग वॉकला भेटतात की नाही आपल्या सगळ्या मैत्रिणी,
आपल्या मनात चुकून सुद्धा असा पूर्वग्रह दूषित ज्याला म्हणतात तो नाहीये ना कुणाबद्दल, हे यातून आम्हाला शिकायचं. ती स्वभावाने अत्यंत क्रूर होती असा उल्लेख आहे भागवतात. नेहमी सतत काहीतरी बडबड करत असे असा उल्लेख आहे. त्याचबरोबर ती अत्यंत कंजूस होती आणि भांडखोर होती असा उल्लेख आहे भागवतामध्ये. एवढं सगळं असून सुद्धा तो जो आत्मदेव आहे तो तिच्या बरोबर सुखानं संसार करत होता. म्हणजे पुरुषांना किती सोसायला लागतं याचा थोडासा उल्लेख भागवतामध्ये आहे. हे मी माझ्या घरातलं सांगितलं. तुमचं आणि माझं जुळलं तर केवळ योगायोग समजा. एवढं असून सुद्धा, अत्यंत धनवान असून सुद्धा आमचे समर्थ म्हणाले, जगी सर्व सुखी असा कोण आहे. धन पायाशी लोळण घेतय, दिसायला सुंदर पत्नी आहे, तिचा स्वभाव चांगला नाही, त्याची गुणवैशिष्ट्ये आली आहेत. जगी सर्व सुखी असा कोण आहे, हे सगळं आहे, पण एक दुःख आहे. काय दुःख आहे तर पोटी अपत्य नाही, पुत्र नाही आहे. बर त्याला पुत्र नाही हे तर आहेच. असं सांगतात की यानं घराबाहेर एक आंब्याचं झाड लावलं, त्या झाडाला सुद्धा कधी आंबे आले नाही. आणि इतकंच काय, याच्या घरात जी गाय आहे त्या गायीला सुद्धा कधी वासरू झालेला नाही. म्हणजे ती जी अनुभूती आहे ती याच्या जीवनामध्ये कोणत्याही मार्गाने आलेली नाही. म्हणजे दिसायला जरी वरवर ते सगळं छान वाटत असलं तरी अंतःकरणाची काय अवस्था असेल याची कल्पना नाही. असं कोणत्याही प्रकारचं सुख या ब्राह्मणाला मिळालेलं नाही. आणि त्याने एक दिवशी विचार केला की एवढं सगळं आहे माझ्याकडे, पण मला संतती नाही, पोटी पुत्र नाही. तेव्हा मला काही मुक्ती मिळणार नाही. कारण आपल्याकडे असं म्हणतात की पितृकार्य केल्यानंतर सद्गती केव्हा मिळते, तर पितृकार्य जेव्हा आपण करतो, म्हणून आपल्याकडे श्राद्ध तर्पण हे तेवढ्या करता सांगितलेलं आहे. आपल्या पितरांना पुढचा त्यांचा जो प्रवास आहे तो चांगला व्हावा म्हणून. आणि जर पोटी पुत्र नसेल तर पितृकार्य कोणी करायचंय तर ते मुलानं करायचंय. पण जर मुलगाच नाही तर मला सद्गती मिळणार नाही, आणि सद्गती मिळणारच नाही तर जगून तरी काय उपयोग. आणि म्हणून एक दिवस हा पत्नीला न सांगता अरण्यामध्ये गेला आणि त्या अरण्यातल्या सरोवरामध्ये आपण जीव द्यावा अशा कल्पनेमध्ये तो आहे. पण असं आहे की प्रारब्ध वशामध्ये जे असेल तेच होतं. याचा अनुभव आपण प्रत्येकाने अनेकदा घेतलेला आहे. अख्खी बस पाण्यात पडते, बस मधले सगळे प्रवासी जातात आणि ते 2 महिन्याचं चिमुरडं वाचतं आहे की नाही. त्याला पोहता येत असतं का हो? बाकी कदाचित त्या बसलेल्या सगळ्यांना पोहता येत असेल, पण प्रारब्ध वशात जे लिहिलंय तेच होणार आहे. या न्यायानं तो आता या विचारात आहे की त्या सरोवरामध्ये उडी मारावी आणि आपलं जीवन संपवावं,
आणि तेवढ्यात त्यानं सरोवराच्या पलीकडच्या बाजूला एक साधू म्हणा, एक संन्यासी म्हणा, चालत येताना पाहिजे. आणि तो म्हणला, प्रारब्ध बदलण्याची ताकद कुणामध्ये आहे? आपल्या कर्मवशामध्ये जे लिहिलेलं आहे ते बदलण्याची ताकद 2 जणांकडे आहे. एक म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांकडे ती ताकद आहे, आणि दुसरं म्हणजे आपले सद्गुरू किंवा संत. सद्गुरू आणि संत हे एकाच पातळीवरचे आहे. आपल्या सद्गुरूंकडे ती ताकद आहे आपलं प्रारब्ध बदलण्याची. पण लक्षात ठेवा, मी पुन्हा सांगतो, सद्गुरू आणि संत हे व्यवहारातलं काहीही देत नाही. हे पक्क डोक्यात ठेवा. ते जेव्हा व्यवहारातलं काही देतात, गोंदवलेकर महाराजांचं प्रसिद्ध वाक्य आहे, संत जेव्हा एखादा चमत्कार करतात तेव्हा त्यांना अत्यंत खालच्या पातळीवरती यावं लागतं. कारण चमत्कार करणं हा संतांचा स्वभाव नाही, त्यांच्या व्यवहारात ते बसत नाही. आपलं प्रारब्ध जर का कोणी बदलत असेल तर या 2 व्यक्ती आहेत, किंबहुना ही 2 तत्व आहेत, किंबहुना हे एकच तत्व आहे. भगवंतांपेक्षा काकणभर सरस कोण आहे तर ते सद्गुरू आहे. कबीरदासजी महाराजांच्या आयुष्यातला प्रसंग आहे. सद्गुरू उभे आहेत आणि गोपालकृष्ण उभे आहेत. प्रथम वंदन कुणाला करावं तर प्रथम वंदन सद्गुरूंना करावं, कारण त्यांच्या कृपेमुळे भगवंतांचं दर्शन आहे. सद्गुरु कृपेशिवाय ते दर्शन नाही. आणि म्हणून हा त्या संन्याशांना शरण गेला, त्यांचे पाय पकडले आणि म्हणाला, महाराज, मी जीव द्यायला निघालोय कारण मला अपत्य प्राप्ती नाही. तेव्हा तुम्ही असं काहीतरी करा की ज्याच्यामुळे मला अपत्य प्राप्ती होईल. त्यांनी याच्या चेहऱ्याकडे बघितलं. याच्या ललाटावरची रेषा वाचली. माहिती ना, 5व्या दिवशी ते लिहून जाते असं म्हणतात. संतांना ते वाचता येतं बरं का, मी अनुभव घेतलेला आहे. काय लिहिलंय आपल्या प्रारब्धात सद्गुरूंना बरोबर माहिती असतं. यांनी त्याच ही ललाट रेषा वाचली आणि त्यांनी असं ओळखलं की याच जन्मात काय, याला पुढच्या 7 जन्मामध्ये सुद्धा अपत्य प्राप्ती नाही. ते त्याला पुन्हा पुन्हा सांगतायत, बाबा रे, तू असा पुत्रा करता हट्ट धरू नकोस. हा देह म्हणजेच पिंड आहे. आपण म्हणतो ना, जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी. म्हणून आपल्याकडे पिंडदान असा विधी आहे. आपला जो देह आहे तो अन्नावरती पोचला जातो. आपण सगळेजण अन्न खातो. या अन्नावरती हा देह पोचला जातो, ज्याला स्थूल देह असं म्हणतात. 4 प्रकार आहेत देहाचे: स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. उद्या थोडस याच्याबद्दल आपण अधिक पाहणार. श्रीमद भागवतातला अत्यंत महत्वाचा दिवस आहे, कारण तत्वज्ञानाचा अधिक भाग हा दुसऱ्या दिवशी आहे भागवतामध्ये. तेव्हा ते म्हणाले की अरे, तुला जर असं वाटत असेल की माझं पिंडदान कोण करणार, तर तू जिवंत असताना सुद्धा
तुला तुझं पिंडदान करता येईल. संन्यासी जे आहेत, संन्यास धर्म स्वीकारल्यानंतर ते काय करतात, तर पहिल्यांदा आपलं उत्तर कार्य करतात. आपल्याला माहिती नसेल तर सांग. कारण एकदा त्यांनी हा देह ठेवला की मागे काही नाही. आणि म्हणून संतांचे पुण्यतिथी उत्सव असतात बघा. याचं कारण त्यांनी त्या दिवशी हा देह टाकला आणि ते एका अर्थानं मुक्त झाले, म्हणून पुण्यतिथी उत्सव. कुणाचं कुणाचं बघा. नाही कोणाचं आहे. परंतु हा आत्मदेव काही त्याला तयार नाही. आणि म्हणून त्या संन्यासानं त्याला एक फळ दिलं आणि सांगितलं की हे फळ तू तुझ्या पत्नीला खायला दे. बरं, नुसतं फळ दिलं असं नाही, त्याच्याबरोबर काही आचार धर्म सांगितलेले आहे की कशा पद्धतीनं वागायचंय, काय गोष्टी ज्या निषिद्ध आहेत त्याचं सेवन करायचं नाही. म्हणजे हे उगाचच फळ दिला आणि मुलगा झाला अशातलं नाहीये. गर्भधारणे करता ज्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं आचरण करायला सांगितलेलं आहे, दोघांनाही सांगितलेलं आहे. आणि तो परत आला. त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं की मला जंगलामध्ये अरण्यामध्ये एक साधू भेटले, त्या साधूंनी एक फळ दिलं, तेव्हा या फळाचं तू सेवन कर, यानं तुला गर्भधारणा होईल असं त्यांनी सांगितलं. ती स्त्री जी आहे तिचा मुळात स्वभाव सांगितलेला आहे. तिची काही विशेषणं मी सांगितली, तिच्याबद्दल काय भागवतामध्ये वापरले. ती अत्यंत कपटी स्वभावाची सांगितलेली. तिनं काय विचार केला, कलियुगामध्ये म्हणजे तिनं किंवा भागवतामध्ये 5,500 वर्षापूर्वी जे लिहिलंय ते आज आपण कलियुगामध्ये वर्तमानपत्रामध्ये दररोज वाचतो आहोत. तिनं असा विचार केला, हे जर मी फळ खाल्लं आणि जर का त्या साधूची तेवढी तपश्चर्या असली, त्याचं तेवढं साधन असलं तर काय होईल माझं, तर मला गर्भधारणा होईल आणि त्याच्यामुळे माझं पोट पुढे येईल आणि त्याच्यामुळे मी जी आत्ता दिसायला सुंदर आहे ती सुंदर दिसणार नाही. सौंदर्याचं काय आमच्याकडे कलियुगात काय परिमाण सांगितलंय बघा, तिच्या मनात काय कल्पना आहेत बघा. आणि जर का माझं पोट मोठं झालं, मला जर दिवस गेले, तर ते दिवस गेल्यानंतर मला चमचमीत तिखट असं काहीही खाता येणार नाही. हल्ली आमच्याकडे डोहाळे लागतात, तेच मुळात चायनीजचे लागतात. आम्हाला पाणीपुरी आवडते त्या काळात. अशा स्थितीत मला घरचं कोणतंही काम करता येणार नाही. पण
त्याच वेळा ती म्हणतीये घरचं काम करता येणार नाही, तेव्हा हे काय करतील तर यांच्या बहिणीला आणून ठेवतील घरी, म्हणजे तिचा त्रास मला सहन करावा लागेल. हे माझ्या मनातलं नाहीये, भागवतात लिहिलंय तेच सांगतोय. काय कपटी स्वभावाची स्त्री आहे बघा. आणि जर का मी गर्भवती असताना माझ्या तो धनवान सांगितलाय ना, माझ्या घरामध्ये एवढं धन आहे, चुकून जर चोरांची धाड पडली तर मी गर्भवती असल्यामुळे मला पळून जाता येणार नाही, त्यामुळे कदाचित ते चोर मला मारतील. हा सगळा उल्लेख भागवतामध्ये आहे, भागवताच्या महात्म्यातच आहे. हा फार पुढे आपण अजून गेलोच नाहीये. आणि समजा हे सगळं ठीक आहे म्हणाले, तो गर्भ जर नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ माझ्या गर्भामध्ये राहिला तर त्याचे त्रास पुन्हा वेगळेच आहेत म्हणाले, ते मला भोगावे लागतील. आणि प्रसूतीच्या वेळेला जर तो गर्भ आडवा झाला तर कदाचित माझे प्राण जातील. काय ऍडव्हान्स विचार आहेत नाही. आणि वास्तविक मी अत्यंत नाजूक आहे, तिला वाटते बरं काय. तेव्हा हे सगळं मला कसं सहन होणार, त्यापेक्षा हे फळ न खाल्लेलंच बरं, असा विचार तिच्या मनामध्ये येतोय. तेवढ्यात तिची बहीण आली असं सांगतात, आणि तिनं तिच्या बहिणीला ते फळ दाखवलं. ती म्हणाली काय ग हे. तिनं सांगितलं माझे यजमान असे असे गेले होते अरण्यामध्ये, एक साधू भेटले, त्यांनी हे फळ दिले, त्याच्यामुळे आपत्य प्राप्ती होते असं त्यांनी मला सांगितलं. माहेरची काही माणसं असतात ना, फार प्रिय असतात. तिला सांगितलं अगं तू काही वेडी आहेस का, अशी फळं खाऊन काही मुलं होतात का. मी असं ऐकलंय, मागे एकदा एक गोसावी आला होता, त्याने एका बाईला म्हणाले असंच फळ खायला दिलं, आणि दुसऱ्या दिवशी ती माकडीण झाली आणि गेली म्हणाले त्याच्या बरोबर, काही फळ बीळ खाऊ नकोस. अगं पण यांना काय सांगू, नाही का तिच्या मनामध्ये यांना काय सांगू. ती म्हणाली एक काम कर, सध्या मी गर्भवती आहे, माझी ही 10वी खेप आहे म्हणाली, आणि आमची परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे 2 वेळा खायची भ्रांत आहे आणि मुलांची ही पिल्लावळ आहे, आणि तुमच्याकडे एवढं धन आहे पण तुमच्याकडे आपत्य नाही. एक काम कर, काय मला होणारा जो मुलगा किंवा मुलगी आहे ती मी तुला देते आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला भरपूर धन दे. कलियुगात हे पाहतोय की नाही आपण. हे सगळे जे नट नट्या आहेत ना, रोज एक बातमी आहे. तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही काय त्याच बातम्या वाचता का, आहे की नाही ही परिस्थिती. IVF प्रकरणाकरता 1.5, 2, 4, 5 लाख रुपये खर्च करतायत का, अपत्य प्राप्ती व्हावी म्हणून. पण एकदा वय निघून गेलं मुलाचं आणि मुलीचं, हल्ली लग्नच मुळात 35ला होत आहे, त्याच्यामुळे पुढे सगळ्या गोष्टीला उशीर होत जातो, आणि त्याच्यामुळे हे जेनेटिक प्रॉब्लेम आहेत. लक्षात घ्या, हे जेनेटिक प्रॉब्लेम आहे. यात काही धार्मिक किंवा असं काही नाही. तिला फार बरं वाटलं.
बहिणीनं आपल्याला योग्य सल्ला दिला असं तिला वाटलं आणि म्हणाली हरकत नाही, तू म्हणते ना अगदी तसंच करूयात आपण. अगं पण या फळाचं काय करू? ती म्हणाली तुमच्या गोठ्यात जी गाय बांधली आहे ना तिला खायला दे. टाक म्हणाले गाईसमोर. बघू म्हणाले त्या साधूची काय ताकद आहे. त्या गाईला होईल ना बछडा, त्याचं जर सामर्थ्य असेल तेवढं तर त्या गाईला होईल बछडा. आणि तिने तेच केलं. त्या गाईला ते फळ खायला घातलं. आपल्या यजमानांना सांगितलं की मी त्या फळाचं ग्रहण केलेलं आहे आणि स्वतः आता गर्भवती असल्याचं नाटक करते. तिनं पोटावरती काही पट्ट्या बांधल्या असा उल्लेख आहे. 5-6 महिने कालावधी यात गेलाय. आता गर्भवती जशी दिसेल तशा पद्धतीनं तिनं वेश केलाय. आपल्या यजमानांना अगदी पुरेपूर खात्री पटावी आणि त्यालाही आनंद वाटतोय कारण त्याला यातलं काही सत्य माहिती नाहीये. त्यामुळे त्यालाही छान वाटतंय की आता त्या साधूंनी जे आपल्याला आशीर्वाद दिले ते फलित होणार. आणि जेव्हा 7वा-8वा महिना लागला तेव्हा हिनं सांगितलं की आपल्याकडे करायला कुणी नाही ना माझं, तेव्हा मी काय करते, मी बहिणीकडे जाते. म्हणजे ती सगळं माझं बाळंतपण करेल. तुम्हाला काही याची सवय नाहीये, तेव्हा मी बहिणीकडे जाऊन राहते. आणि म्हणून ती बहिणीकडे राहायला गेली. यथाकाल तिच्या बहिणीला पुत्र झाला. तिनं तो पुत्र या धुंदुलीला दिला. तिनं आत्मदेवाकडे निरोप पाठवला की आपल्याला पुत्र झाला. आत्मदेव अत्यंत आनंदात आहे. पुत्रप्राप्तीचा आनंद त्याला झाला. आणि मानवाला आपल्याकडे 9 महिने 9 दिवस अशी गर्भधारणा साधारणपणे सांगितली आहे. प्राण्यांमध्ये 1 महिना अधिक आहे. म्हणजे गाईला जे वासरू किंवा होरा होतो तो साधारण 10 महिने 10 दिवस सांगितला आहे. 1 महिना अधिक कालावधी गेला आणि त्या गाईला सुद्धा मुलगा झाला. मला सांगायचंय हे संतांच्या आशीर्वादामध्ये काय ताकद आहे. ही ताकद आहे संतांच्या आशीर्वादाची. आपण त्यांचे चरण स्पर्श करतो आणि ते आपल्या मस्तकावरती त्यांचा हस्त ठेवतात. तो साधा हस्त नाहीये, तो वरद हस्त आहे. पण हे आम्हाला कळतच नाही का? दुर्दैवानं आम्हाला राजकारण्यांच्या चपला उचलायची लाज वाटत नाही आजच्या पिढीला, पण संतांच्या चरणाशी बसायला लाज वाटते. ही वस्तुस्थिती आहे आजच्या समाजाची. पुण्यामध्ये कमीत कमी 100 ढोल ताशा वादनाची ती पथकं असतील. यातल्या किती मुलांना असं वाटतं की किमान 10 दिवसातले 5 दिवस तरी मी घरी आरतीला असावं. मोठमोठ्या रुद्राक्षांच्या माळा घालायच्या. ते मुळात रुद्राक्ष नसतात बरं का, लाकडापासून केलेले असतात. हे मी घातलंय, हे मला प्रसाद म्हणून मिळाले आहेत दोन्ही माळा. एक माळा घालून बसायचं असतं असं काही नाही. भागवताच्या वेळेला गेल्या वर्षी जे भागवत झालं तेव्हा ही वैजयंती मला प्रसाद म्हणून मिळाली. आणि त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही सप्ताहाला म्हणजे भागवत सप्ताहाला बसाल तेव्हा ही घाला. तशीच ही एका शिवांच्या मंदिरामध्ये मिळालेली रुद्राक्षमाळा आहे. का आम्हाला असं वाटत नाही? कारण आम्ही केवळ मनोरंजन ह्या दृष्टिकोनातूनच त्याच्याकडे बघतो. आमची तिथे भक्ती हा प्रकार नाहीये. कारण तुम्ही जर एखाद्या पथकाचा हिशोब पाहिला तर आपले डोळे फिरतील. आणि त्यांची
त्याला सुपाऱ्या म्हणतात बरं का. वादन ठरवतात ना, सुपाऱ्या ठरवण्याची पद्धत पाहिली ना तर चक्रावून जातो आपण. म्हणजे हा 1,00,000 देतोय, मग दुसरा राजकीय कोणी आहे का 1,25,000 देणारा, त्याचा शोध घ्या 2-4 दिवसामध्ये. त्याला आधी हो म्हणूयात का, कारण ते 25,000 त्याच्यात अर्थकारण येतं सगळं. म्हणून गाईला जो मुलगा झाला त्याचे कान फक्त गायीसारखे होते, म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि हा धुंधुलीचा मुलगा म्हणून धुंदुककारी, म्हणून याचं नाव ठेवलं धुंदुककारी. हा धुंदुककारी कसा होता, जशी आई कशी होती तशी गुणवैशिष्ट्य दिली आहे, तशा तिचा मुलगा कसा होता ते सांगितलंय. हा स्नान वगैरे गोष्टी कधीच करत नव्हता. आज बऱ्याचशा हॉस्टेलमध्ये असे धुंदुककारी राहतात बरं का. काही लोकांकडे आहे आठवड्यातनं एकदा तरी. आमच्याकडे शुचिर्भूतता हा दैनंदिन भाग सांगितलाय, आमच्या साधनेचा तो एक भाग आहे. किंबहुना मी तर अधिक म्हणेन, ज्यांना शक्य आहे त्यांनी कथेला येण्यापूर्वी दुसऱ्यांदा एकदा स्नान करून या. आपल्याकडे त्रिकाल स्नान आहे, त्रिकाल संध्या आहे. त्रिकाळ नाही जमली तरी चालेल, किमान कथेला येताना ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रयत्न करा. अभक्ष भक्षण करत होता, वाईट वस्तूंना स्पर्श करत होता आणि शवहस्ते भोजन करत होता असं दिलंय. प्रेताच्या हाताने स्पर्श केलेले अन्नही तो खात असे. आता आपण ज्याला प्रेत म्हणतो तो एक व्यवहारातला अर्थ लक्षात घ्या. पण शास्त्रानं कोणाला प्रेत म्हटले सांगू का, ज्यानं कधीही सत्पात्री दान केलेलं नाही त्या हस्ताला प्रेत हस्त असं म्हटलेलं आहे. ज्याला कधीही एखादी गोष्ट दुसऱ्याला द्यावीशी वाटत नाही त्याला प्रेत म्हटलेलं आहे आमच्याकडे. मी परवाच एक सप्ताह संपला तेव्हा समाप्तीच्या दिवशी एक गोष्ट बोललो. आमच्याकडे अधिक महिना नावाचा एक महिना, गेल्या वर्षी श्रावण अधिक होता. या अधिक महिन्यात महत्व कशाला आहे हो, म्हणजे देण्याला महत्व आहे का घेण्याला महत्व आहे? देण्याला महत्व आहे ना. आपण 30-3 असं म्हणतो, काही भोजनाला 33 मिळवणं असं म्हणण्यापेक्षा 30-3 म्हणजे अधिक 3. अधिक लोकांना सांगतो श्रावणी सोमवार आहेत आमच्याकडे नाही का. भगवान शिवांच्या शिवपिंडीवरती ते तांदूळ वाहतात, तीळ वाहतात, शिवामूठ ज्याला म्हणतात. ती का व्हायची आहे शिवांना? त्यांच्याकडे काही कमी आहे म्हणून व्हायची आहे का? तर त्यांना काही कमी आहे म्हणून व्हायची नाहीये. आम्हाला देण्याची सवय लागावी, देण्याकरता आमचा हस्त असावा, कायम तो घेणारा नसावा. याच्या करता तो संस्कार आमच्यावरती लहानपणापासून व्हावा, याच्या करता ह्या गोष्टी आहेत. आपण आपल्याकडे कोणी आलं किंवा कोणाला काही द्यायचं असेल तर लहान मुलाला मंदिरात दर्शनाला जातो, लहान मुलाच्या हातात देतो की नाही पैसे, तू टाक पेटी. त्यालाही त्यात आनंद वाटतो बघा. त्याला तुम्ही नोट द्या 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपयाची, त्यात त्याला रस नाहीये. त्याला नाणं द्या, त्यात त्याला रस आहे का? ते आत पडल्यावरती त्याचा जो नाद आहे, तो जो आवाज आहे ना, त्याच्यात तो त्याला छान वाटतो. त्याला हे कळत नाही काय, कारण त्यांच्या आनंदाच्या व्याख्या वेगळ्या आहेत.
50 पैशाची गोळी आणि 500 रुपयाची नोट 3 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी याच्या समोर धरा, तो काय घेतो? हा, आणि आपण काय घेतो? त्याला हे कळत नाही की या 500 रुपयानं मी अशा 1000 गोळ्या घेऊ शकतो. याचं कारण असं आहे, तो सत्व, रज आणि तम याच्या पलीकडे, म्हणून ती शिशु अवस्था सांगितलेली आहे. आपल्याकडे त्या त्या अवस्थेला ते नाव आहे. बालक अवस्था काय, शिशु अवस्था काय, तर सत्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या तो पलीकडे आहे. आपण ज्याच्या मागे धावतोय तो आनंद नावाची वस्तू त्याला अगदी सहज प्राप्त होते बघा. त्याला तुम्ही आत्ता ओरडा, तो दुसऱ्या क्षणाला आपण जे ओरडलोय ना ते विसरतो आणि पुन्हा तेच मागायला येतो आपल्याकडे. आणि आपल्याला कोणी काही बोलू दे, किती लक्षात असतं आमच्या. माझी आई बसलेली इथे, त्यामुळे मला अधिक बोलता येत नाही. विसरा काय, जेवढा आम्ही विसरायला सुरुवात करतो ना तेवढा आम्ही त्या आनंद नावाच्या तत्वाच्या अधिक अधिक जवळ जातो. चोरी करणं हा त्याचा स्वाभाविक स्वभाव सांगितलाय. दुसऱ्याचा मत्सर करणं, त्याचे खेळ काय आहेत याची यादी दिलेली आहे भागवतामध्ये. आपल्या गावातल्या लहान लहान मुलांना विहिरीवरती खेळायला घेऊन जायचं आणि त्यांना विहिरीत बुडवून मारायचं, हे खेळ आहेत या धुंदुकरीचे. असा मुलगा आत्मदेवाला जेव्हा प्राप्त झाला तेव्हा त्याला अतीव दुःख झालं. म्हणाला मला मुलगा नव्हता तेव्हा मी बरं होतं, म्हणाल याच्यापेक्षा तरी मी आनंदात होतो, सुखात होतो, असं म्हणून तो एक दिवस गोकर्णाला शरण गेला. गोकर्ण हा अत्यंत ज्ञानी आहे, कारण तो मुळात प्रसाद आहे. त्या साधूंचं, ऋषींचं जे तेज आहे त्याचा प्रसाद आहे तो. आणि म्हणून त्यानं गोकर्णाला विचारलं, तेव्हा गोकर्णानं सांगितलं की बाबा, तुम्ही आत्ता ज्या संसारामध्ये अडकलेला हा संसार मुळातच असार आहे. तुम्ही कितीही सुखाच्या मागे धावलात तरी तुम्हाला त्या सुखाची प्राप्ती होणार नाही, किंबहुना दुःखाचीच प्राप्ती अधिक अधिक होईल. तेव्हा एक करा, या घराचा त्याग करा, वनामध्ये जा आणि भगवंतांचं ध्यान करा. त्या आत्मदेवानं तशाच पद्धतीनं, गोकर्णानं सांगितलेल्या पद्धतीनं पुढचं जीवन आचरलं आणि वनातच त्यानं आपला देह ठेवला, असा उल्लेख आहे. आता वडील वनात गेले म्हटल्यावरती या धुंदुककारीला सगळं रान मोकळं झालं आणि त्यानं एके दिवशी पैशा करता, धनाच्या लोभानं आईला मारायला सुरुवात केली. घरातल्या वस्तू तर त्यानं यापूर्वीच विकल्यात असा उल्लेख आहे, पण आता पैसे पाहिजेत म्हणून त्यानं आईला मारहाण करायला सुरुवात केली. एक दिवस आपल्या मुलाच्या या त्रासाला कंटाळून घराच्या पाठीमागच्या बाजूला जी विहीर होती त्या विहिरीमध्ये या धुंदुलीनं आत्महत्या केली असं म्हणजे. आणि आता या धुंदुककारीला संपूर्ण रान मोकळं झालं, कारण मुळात गोकर्ण हा त्या ठिकाणी राहतच नसे असा उल्लेख आहे. तो अखंड तीर्थयात्रेमध्ये असे. आणि या धुंदुककारीनं आता जी दुष्कर्म आतापर्यंत तो बाहेर करत होता ती त्यानं घरामध्ये करायला सुरुवात केली. त्यानं एक 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 करत 5 वेश्यांना घरामध्ये आणून ठेवलं आणि त्यांच्याबरोबर
आता तो अत्यंत निंदनीय अशी कृत्य करत असे असा उल्लेख आहे भागवतात. त्यांना अधिकाधिक सुखी ठेवावं किंवा आनंदित ठेवावं याच्याकरता तो लूटमारी आणि खून दरोडे अशा गोष्टी करायला लागला. त्यातून येणारं धन या वेश्यांना द्यायचं आणि एक दिवस त्यांनी अधिकाधिक धन मिळेल या अपेक्षेनं राजवाड्यामध्ये चोरी केली आणि राजवाड्यामध्ये चोरलेलं धन या 5 वेश्यांना आणून दिलं. स्वाभाविकपणे ते राजाचं धन आहे म्हटल्यानंतर केव्हा तरी हा पकडला जाणार हे त्या स्त्रियांनी ओळखलं आणि त्यांनी आपापसामध्ये ठरवून एक बेत आखला. म्हणजे आपण केव्हा तरी पकडले जाऊ त्याच्यापेक्षा आपण यालाच मारून टाकू. एका रात्री धुंदुककारीला भरपूर मद्यपान करवलं आणि गळ्यामध्ये फास टाकून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण असा उल्लेख आहे की तो मरेना. मग काय केलं तर जळते निखारे याच्या तोंडामध्ये कोंबलेत असा उल्लेख आहे. आणि असा याला संपवला. त्याच घरामध्ये एक खड्डा खणलाय आणि त्याच ठिकाणी त्याचं प्रेत अर्धवट जळलेल्या अवस्थेमध्ये पुरून टाकलेलं आहे. आणि समजा जर लोकांनी विचारलं तर काय सांगायचं, याचा बेत सुद्धा त्यांनी पक्का केला. अर्थार्जनाकरता आमचे पती परदेशामध्ये गेलेले आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ही बातमी गोकर्णापर्यंत पोहोचली. त्यावेळेला गोकर्ण गयेच्या जवळ होता असा उल्लेख आहे. आणि म्हणून त्यानं आपल्या भावाच्या नावानं गयेला श्राद्ध केलं. असं म्हणतात की गयेला श्राद्ध केलं की मुक्ती मिळते. पण हा जो धुंदुककारी आहे तो भूत योनीमध्ये गेला असा उल्लेख आहे. त्याला काही मुक्ती मिळत नाही. आपली तीर्थयात्रा यानं संपवली आणि तो पुन्हा एका संध्याकाळी आपल्या घरी परत आला. संध्याकाळच्या वेळेला त्यांनी आपल्या घरासमोरची जी जागा आहे ती स्वच्छ केली आणि रात्री त्याच ठिकाणी तो विश्रांती घेतो. आणि मध्यरात्र जेव्हा उलटली, या भूत पिशाच्यांचा भ्रमणाचा काळ आहे मध्यरात्र, त्याच्या पुढे सांगितलेला आहे. म्हणून आपल्याकडे रात्री फार वेळ घराच्या बाहेर राहू नये असं फार पूर्वी सांगायचं. तुम्हाला आठवत असेल हे सांगायचंय आणि आपल्याकडे ते पाळलं जायचं. आणि म्हणून त्या रात्री तो घराबाहेरच्या अंगणात झोपलाय आणि त्याला आजूबाजूला कोणीतरी वावरतंय असा भास होतोय. कधी आपल्या बाजूला एखादा बोकड येऊन उभा राहिलाय, कधी हत्ती उभा राहिलाय, कधी रेडा आलाय, तर कधी इंद्र आलाय, तर कधी अग्निदेवता आपल्या बाजूला प्रगट झालेली आहे. असे वेगवेगळे भास त्याला व्हायला लागले. म्हणजे सद्वासना सुद्धा आहे आणि असद वासना सुद्धा आहे. आणि त्या वासनेला काहीतरी बोलायचंय पण त्याला सांगता येत नाही. तेव्हा यानं काय केलं, गोकर्णानं आपल्या कमंडलूतलं जल घेतलं आणि ते त्या दिशेनं प्रोक्षण केलं. तेव्हा याला वाचा फुटली असा उल्लेख. प्रेत योनीमध्ये बोलता येत नाही, वायुरूपातले देह आहेत हे सगळे. आणि त्यानं गोकर्णाला सांगितलं, गोकर्णाने विचारलं तू कोण आहेस? तो म्हणाला मी तुझा भाऊ आहे धुंदुककारी. गोकर्ण म्हणाला कसं काय शक्य आहे, मी तुझ्याकरता गयेला श्राद्ध केलेलं आहे, तेव्हा तुला मुक्ती मिळालीच पाहिजे. तेव्हा तो म्हणाला माझी वाईट कर्मच एवढी आहे, तेव्हा एक श्राद्ध काय अशी 100 श्राद्ध तू केलीस गयेला तरी मला मुक्ती मिळणार नाही. ज्या वेळेला श्राद्ध कार्य होतं तेव्हा
आधीच्या 3 पिढ्यांचा उच्चार आहे आणि त्याचबरोबर गोत्राचा उच्चार आहे. बरोबर. हा जो धुंदुककारी आहे तो मुळात आत्मदेवाच्या पिढीतलाच नाही आणि त्यांच्या गोत्रातला सुद्धा नाहीये. त्यामुळे त्यानं बरोबर सांगितलंय, एक काय 100 केलीस तरी मला मुक्ती नाही. मग यानं विचार केला काय करावं. म्हणाला मी उद्या तुला यावरती उपाय सांगतो. म्हणून त्यानं गावातल्या सगळ्या ज्ञानी मंडळींना दुसऱ्या दिवशी बोलवलं. त्या सगळ्यांना रात्री घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा त्याच्यावरती कुठलाच उपाय नाही मुक्ती मिळण्याचा किंवा तो कोणाकडेच नाही असं ठरलं. आणि यानं हा गोकर्ण जो आहे त्याची गायत्रीची उपासना आहे, हा सूर्याचा उपासक सांगितलाय. म्हणून यानं सूर्यनारायणांचा रथ थांबवलाय आणि प्रत्यक्ष सूर्यनारायणांना विचारलंय की माझ्या बंधूला सद्गती मिळण्याकरता मी काय केलं पाहिजे ते तुम्ही मला सांगा. तेव्हा सूर्यनारायणांनी सांगितलं, गोकर्णा तू श्रीमद भागवत कथेचा सप्ताह कर. या श्रीमद भागवताच्या कथा श्रवणामुळे असे पापी सुद्धा सहजगत्या मुक्त होतात. आणि म्हणून गोकर्णानं श्रीमद भागवताचा सप्ताहाचं आयोजन केलं. आणि 5 मिनिटात थांबूयात, काय काळजी करू नका. पान उघडलं आणि नेमकं भागवताची पत्रिका कशी असावी हे पान समोर आलं. म्हणून तेवढी फक्त वाचून दाखवतो. 4 श्लोक आहेत, आपल्याला मराठीतनं वाचून दाखवतो म्हणजे कळेल आपल्याला काय महत्व आहे. असं आपण व्यवहारात जी पत्रिका छापतो की नाही ती काय श्री गणेशायन महाकाय कुलदेवी असेल ती सन विवी आमचे येथे श्री कृपेवरून नाही का अमुक अमुक कार्य करण्याचे खरे आहे. भागवताची पत्रिका कशी आहे महोदय, आमचे येथे 7 दिवस सत्पुरुषांची दुर्लभ अशी मांदियाळी जमणार आहे. आपण कोण बघा. पक्क लक्षात ठेवायचं, आपण ज्या अर्थी भागवत कथेला आलो ती बुद्धी झाली त्या अर्थी आपलं तेवढं पुण्य साठलेलं आहे म्हणून आलेलो आहोत. अत्यंत दुर्लभ अशा सत्पुरुषांची मांदियाळी जमणार आहे आणि अपूर्व रसमय अशी श्रीमद भागवताची कथा होणार आहे. आपण भगवत कथा रसाचे रसिक आहात. तेव्हा श्रीमद भागवत अमृताचे पान सेवन करण्याकरता प्रेमपूर्वक आणि ताबडतोब येण्याची कृपा करावी. जर आपल्याला 7 दिवस येणे शक्य नसेल, ही ओळ जे आज आले नाहीत त्यांना सांगायला हरकत नाही. जर आपल्याला 7 दिवस येणं इतकी सवड नसेल तर निदान 1 दिवस तरी अवश्य येण्याची कृपा करावी. कारण या कथेतला प्रत्येक क्षण अनक्षण अत्यंत दुर्मिळ आहे. अशा प्रकारचं निमंत्रण द्यावं असं भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आणि यांनी कोणाकोणाला निमंत्रण दिलं, कोण कोण ऋषी आले त्या सगळ्याची यादी आहे. सप्ताह सुरू झाला आणि त्याचबरोबर तो जो भूत योनीमध्ये किंवा प्रेत योनीमध्ये गेलेलं ते पिशाच ज्याला म्हणतात तो धुंदुककारी त्या ठिकाणी उपस्थित झाला. पण आत्ता जसं आपण गर्दी झाली आहे की नाही इथे
मला काकांनी पहिल्यांदा विचारलं की अहो हा हॉल पुरेल ना, जागा पुरेल ना. हो सर. भागवता करता हॉल किती मोठा आहे याच्यावरती नाही बरं का, मन किती मोठं आहे ना त्याच्यावरती असतं. आणि तो जो मंडप उभारलाय ना तो अत्यंत तुडुंब भरलाय गर्दीनं, म्हणजे त्याच्यात पाय ठेवायला जागा नाही. हा धुंदुककारी आला पण हा मुळातच वायुरूप होता. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की वायू एका ठिकाणी स्थिर थांबत नाही, त्यामुळे याचं श्रवण नीट होईना. म्हणून यानं काय केलं, एक बांबू पकडला, ज्या बांबूला 7 गाठी होत्या असं सांगतात, म्हणजे 7 पेर होते, 7 कांड होते. सगळ्यात खालच्या कांडाला एक छिद्र होतं, त्या छिद्रामध्ये तो आत जाऊन बसला. आणि एक एक दिवस जशी कथा पुढे जात होती तसा एक कांड फुटायचं आणि हा एक गाठ वर 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 जायचा. हे भागवतात सांगितलेलं रूपक आहे. आमच्या ज्या वासना आहेत त्या वासना जशा आम्ही कमी 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 करत जाऊ तसा आमचा देह हा तरल पातळीवरती जातो, म्हणजे आम्ही मानसिक पातळीवरती अधिक अधिक उच्चावस्थेला जातो. प्रत्येक दिवशी एक कांड फुटतंय आणि तो जो धुंदुककारी आहे तो एक कांड वर जातोय. 7व्या दिवशी श्रीमद भागवताची कथा समाप्त झाली आणि त्यावेळी या ज्याला प्रेत योनी प्राप्त झाली होती त्या धुंदुककारीचा देह अत्यंत पवित्र असा झाला. आणि त्याला नेण्याकरता विष्णू लोकातून भगवान महाविष्णूंचे दूत आणि त्यांचं विमान आलेलं आहे. गोकर्णानं विष्णू दूतांना विचारलेलं आहे, इथे एवढे सगळेच म्हणाले त्याला एकट्यालाच का न्यायला विमान नाही का. भागवत कथा किती लोकांनी ऐकली इथे, एवढ्या 1000 लोकांनी ऐकली आहे, मग या सगळ्यांना न्यायला का नाही विमान. तेव्हा विष्णू दूतांनी दिलं उत्तर असं आहे, इथे जे सगळे आलेत ना त्यातले काही जण म्हणाले मध्यंतर कधी होईल याचा विचार करतात, काही जण आज प्रसादाला काय आहे याचा विचार करतायत, आणि काही जण आरती नक्की किती वाजता घेणार आहे याचा विचार करतायत, म्हणून त्यांना मुक्ती नाही म्हणाली. भागवत हा श्रवणाचा ग्रंथ आहे, विनोदाचा भाग सोडा. पण श्रवणाच्या काही पायऱ्या सांगितल्या. इथे ऐकणं असा शब्द नाहीये भागवतात कुठेही, श्रवण असा शब्द आहे. श्रवणामध्ये श्रवण, मनन, चिंतन आणि त्याच्या पुढे निधिध्यास आणि त्याच्याही पुढे ह्या सगळ्याचा अभ्यास सांगितलेला आहे. आम्ही नामस्मरण करतो म्हणजे नेमकं काय करतो, आम्ही त्याचा अभ्यास करतो म्हणजे नेमकं काय करतो. ज्या वेळेला आम्ही त्या तत्वाचं नाव घेतो, नामस्मरण करतो, तेव्हा ते तत्व आमच्या डोळ्यासमोर उभं राहतं का नाही. आम्ही ज्याचं ध्यान करतो तो प्रत्यक्ष आमच्या ध्यानात येतो का नाही. का रूप ध्यानाशी न ये तुझे, महाराज म्हणाले. ते ध्यान आम्ही करतोय, पण ज्याच्याकडे आम्हाला पोचायचंय ती प्राप्ती कशातनं होणार आहे, तर ती याच्यातनच होणार आहे. तेव्हा ते आम्हाला तेवढ्या स्पष्ट दिसतं का नाही,
आमचं गंतव्यस्थान जे आहे त्याचा निश्चित पत्ता आम्हाला माहिती आहे का नाही? का आम्ही फक्त माळ फिरतीये? फक्त माळ फिरतीये, पण लक्ष आमचं कुकरला किती शिट्ट्या झाल्या याच्याकडे आहे का? मग त्याचा उपयोग नाही ना. देन दॅट विल बी ओनली काउंट. त्याला नामस्मरण म्हणत नाही. संख्यात्मक आहे ते, गुणात्मक नाही. हे सांगितलंय भागवत कथेमध्ये. कसा अभ्यास असावा? त्यानं काय केलंय तर 7 दिवस निराहारी राहून त्या ज्या कथा ऐकल्या आहेत त्याचं मनन केलंय, चिंतन केलंय. आणि ही कथा का सांगितली आज? काय सांगितलंय या कथेमध्ये नेमकं? यातलं मला घेण्यासारखं काय आहे? आणि जर मला घेण्यासारखं काही नसेल तर हे तरी कळलं पाहिजे की मला हे त्याज्य आहे. हेही कळणं तेवढंच गरजेचं आहे आपल्याला. या सगळ्याचा अभ्यास या धुंदुककारीनं केला आणि म्हणून त्याला एकट्याला न्यायला गेला. महात्म्यामध्ये पुढे असं सांगितलं की पुढच्या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये गोकर्णानं पुन्हा श्रीमद भागवत सप्ताह केला आणि त्या सप्ताहाला गावामध्ये जेवढे जण होते, सप्ताहाला जे उपस्थित होते, म्हणजे गावातल्या कुत्र्यापासून चांडाळापर्यंत त्या सगळ्यांना मुक्ती मिळालेली आहे असा हा ग्रंथ आहे. अशा ग्रंथाचं महात्म्य जे आहे ते आज आपण पूर्ण केलं. आता उद्या प्रत्यक्ष या ग्रंथामध्ये ज्या काही कथा आल्या त्या पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरतीचा कागद आहे प्रत्येकाकडे.